हरिहर केशव गोविंद भगवान येथे धुलिवंदनाच्या दिवशी पारंपरिक नृत्य करत डप वाजवत भाविकांनी उत्सव साजरा केला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे हरिहर केशव गोविंद भगवान यांचे पुरातन मंदिर आहे। परिसरातील भाविकांची अफाट श्रद्धा हरिहर केशव गोविंद भगवानवर असून वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। यावेळी परिसरातील भाविकांसह अहिल्यानगर जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। हरिहर केशव गोविंद भगवान यांना बोललेली इच्छापूर्ती झाल्यानंतर अभिषेक म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम भाविक करतात। ही परंपरा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे। धुलिवंदन उत्सव बन येथे साजरा केला जातो। या वर्षीही मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला। यावेळी महिलांनीही मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। पारंपरिक पोशाख परिधान करून डप वाजवत देवाचे कवन म्हणत पारंपरिक नृत्य सादर केले। बेलापूर बुद्रुक उक्कलगाव येथील हरिहर केशव गोविंद भगवान यांना बनातील देवांच्या भेटी करता धुलिवंदनाच्या दिवशी वाजत गाजत आणलं जातं। तसेच पंचक्रोशीतील विविध देवस्थान ग्रामस्थ आपापले डफ घेऊन या उत्सवामध्ये सहभागी होतात। उत्सवामध्ये सहभागी झालेल्या महिला भाविकांनी उत्सवाची अधिक माहिती दिली आहे। याची डोळा जसं म्हणतात ना की आनंद हा सगळीकडे घेता येतो। वर्षानुवर्ष या ठिकाणी म्हणजे केशव गोविंद बनामध्ये धुलिवंदनाच्या दिवशी आज हा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो। या ठिकाणी पुरुष हा उपक्रम सादर करत होते, ज्यामध्ये डफ वाजवलं जायचं, रुमाल नृत्य केलं जायचं आणि देवाचे कवन म्हणजेच देवाची स्तुती या ठिकाणी गायली जायची। परंतु मागच्या 3 वर्षापासून आम्ही श्री हरिहर केशव गोविंद महिला
मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आमच्यासारख्या तरुण महिला आणि छोट्या मुली यामध्ये सहभागी झाल्या आणि या सहभागाला आमच्या घरच्यांनी, ग्रामस्थांनी आणि सर्व भक्त मंडळांनी प्रतिसाद दिला। त्यामुळे आम्हीही या ठिकाणी या आनंदामध्ये हा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही उत्साहाने सहभाग घेत आहोत। केशव गोविंद बुद्रुक आणि उक्कलगाव तसंच बुजीबाबा आणि केसापूर या सर्व ठिकाणाहून या ठिकाणी हरिहरांची भेट घेण्यासाठी हा उत्साह साजरा केला जातो। आनंदाने सहभाग घेतात आणि प्रत्येक वर्षी आम्ही या महिला सगळं मिळून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो। पहिल्या वर्षी आम्ही या कवन, रुमाल नृत्य, मागच्या वर्षी आम्ही सर्व महिला मंडळांनी मिळून मागच्या वर्षी आम्ही टाळ नृत्य सादर केलं होतं आणि यावर्षी त्यामध्ये भर घालत आम्ही झांजरी नृत्य सादर केलेलं आहे आणि या सर्व गोष्टींना आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो। आज हा उपक्रम सादर करण्यासाठी आम्हाला आमच्या घरच्यांचं, ग्रामस्थांचं, केशव गोविंद बन संस्थांच्या सर्व विश्वस्तांचं, अध्यक्षांचं मोलाचं सहकार्य लाभलंच आहे। परंतु जसं म्हणतात ना की 365 दिवस आम्ही कायम स्वतःसाठी, घरासाठी राबत असतो, पण हा एकमेव असा उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघतो आणि आज आम्ही जे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उभं आहोत तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आम्हाला कोणी शिकवलं तर ते आमचे गुरु राजूभाऊ हरदास, त्याच्यानंतर आकाश भैया भगत, साहिल भैया पुजारी आणि आमचे गुरु शैलाताई पुजारी या सर्वांचं आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळालं आहे आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळेच आज आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करू शकलो। त्याबद्दल आम्ही सर्व महिला मंडळाच्या वतीनं त्यांचं खरोखर खूप खूप आभार मानतो। आनंदाचा आणि खेळ उत्सवाचा हा हरिहर केशव गोविंद भगवान त्रिस्थळी हरिहरांची भेट असते आणि या त्रिस्थळीवरून तिन्ही ठिकाणी देव भेटीला येतात आणि त्या देव भेटीच्या निमित्तानं डफ नृत्य असतं, पारंपरिक डफ नृत्य असतं। अंबी, केसापूर आणि बेलापूर खुर्द, बेलापूर बन आणि उक्कलगाव इथून बोजीबाबा इथून सगळे डफ नृत्य करायला येतात आणि आपला आनंद तिथं साजरा करतात। आणि त्यानंतर झाले 3 वर्ष तसं याआधी सर्व पुरुषच करायचे, त्याच्यानंतर आम्ही तीन वर्ष झाले आम्ही सर्व महिलांनी सहभाग घेतला, कारण या कामाच्या व्यापामध्ये महिलांना वेळ मिळत नाही आणि त्यातून वर्षातून एक दिवस आपल्याला हा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं वाटायचं। पण प्रोत्साहन करत सगळ्यांना उत्साह देत त्यांनी तो कार्यक्रम सुरू केला आणि सर्व सहकारी महिलांनी खूप उत्स्फूर्त आनंद दिला आणि त्यांनी कार्यक्रमात सहभागी झाल्या। आज धुलीवंदन आमच्या केशव गोविंद बनामध्ये पारंपरिक पद्धतीने धुलीवंदन साजरे केले जाते। देवाच्या डप वाजवले जातात, झांजरे खेळले जातात, गण बोलले जातात, वाण बोलले जातात आणि खूप पूर्वीपासून फक्त पुरुष मंडळी डपचा कार्यक्रम साजरा करत होते, पण 3 वर्षापासून महिलांनी सहभाग घेतला आणि आज छान प्रकारे नृत्य पण केले आणि वाण बोलले। या सोहळ्याचा खूप आनंद घेतला सगळ्यांनी आणि हजारो भक्त या धुलीवंदनाच्या कार्यक्रमाला येतात बनामध्ये। गेल्या काही वर्षापासून पुरुष मंडळी धुलीवंदन हा कार्यक्रम केशव गोविंद बनामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात, पण पूर्वी फक्त पुरुष मंडळीच हा उत्सव साजरा करत होते, पण गेल्या 3 वर्षापासून आम्ही महिला मंडळ मिळून हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो। आम्ही या उत्सवामध्ये दरवर्षी एखादं नवीन नृत्य करण्याचा प्रयत्न करतो। मागच्या वर्षी आम्ही टाळा हा एक नवीन नृत्य प्रकार साजरा केला होता आणि यावर्षी आम्ही झांजरा हा एक नवीन उत्साहामध्ये साजरा केला। आम्ही दरवर्षी नवनवीन प्रकारे उत्सव हा साजरा करण्याचा प्रयत्न करतो। यामध्ये महिला मंडळ सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद अगदी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो आणि तसेच पुरुष मंडळी यामध्ये उक्कलगाव गावातले काही मंडळी तसेच बेलापूर बुद्रुकहून इथं मोठ्या उत्साहामध्ये 3 जण मिळून हा उत्सव साजरा केला जातो। बेलापूर गावमध्ये केशव गोविंद बनामध्ये आम्ही धुलीवंदनाचा सण साजरा करतो आणि त्यामध्ये आम्ही कवन म्हणतो आणि डप वाजवतो, त्याच्यानंतर नृत्य करतो, कवन म्हणतो। अशा पद्धतीने आम्ही पारंपरिक सण साजरा करतो। वर्षानुवर्ष चालूच राहिलेले सण आम्ही साजरे करतो।
डिअर केशव गोविंद बनामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून हे पारंपरिक धुलिवंदनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यात बेलापूर, उक्कलगाव, केसापूर, गोजीबाबा या 3-4 ठिकाणचे डफ इथे येतात आणि इतर गेल्या मागच्या वर्षीपासून 2-3 वर्षापासून आम्ही त्यात सहभाग घेतोय. कवन वगैरे म्हणतो आणि रुमालाचा कार्यक्रम वगैरे घेतो. धुलिवंदनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्या महिला वेळ काढतो आणि हा कार्यक्रम मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून साजरा केला जातो. कार्यक्रमात मोठ्या संख्येने आम्ही सहभागी होतो आणि आम्ही याचा आनंद घेतो. खूप छान वाटतं. वर्षानुवर्षापासून हा सण साजरा करण्यात आलेला आहे. होळी व धुराडा हे दोन्ही असे सण साजरे करतात. होळीच्या दिवशी इथं मोठी होळी केली जाते बनामध्ये व धुराड्याच्या दिवशी कवन वगैरे म्हटले जाते. कवनाबरोबर हे पारंपरिक खेळ गाजले जाते. तसे हे 3 ठिकाणी हे देव आहे. एक उक्कलगाव, बेलापूर खुर्द आणि बन ह्या तिन्ही ठिकाणचे देव रंगपंचमी, धुराडा आणि पाडवा ह्या तीन सणाच्या दिवशी एकमेकांकडे जातात. देवभेटीसाठी एकमेकांकडे जातात आणि आम्ही म्हणजे पहिल्यापासून ह्या कार्यक्रमामध्ये पुरुष सहभागी होत होते, पण आम्ही पण त्यामध्ये सहभाग घेतला. इथं आल्यावर खूप आनंद वाटतो, बरं वाटतं. सगळे महिला एकत्र जमतात, सगळ्यांचा सहभाग आहे याच्यामध्ये. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, बनातील लोकांनी आणि आमच्या घरच्यांनी पण. आमच्याबरोबर भरपूर जण आहेत, सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला.